नागपूर जिल्ह्यामध्ये डेंग्यू चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. लहान मुलांची OPD वाढलेली आहे. या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत नागपूर मेडिकलचे सुप्रिटेंडंट आणि वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश गावंडे सर आहेत. सर काय सांगणार? आता सध्या तुम्ही बघितलंच असेल की सगळीकडे पाण्याचा हाहाकार सुरू आहे आणि त्यातल्या त्यात नागपुरात तर आहेच. आणि सगळीकडे बांधकाम आणि कन्स्ट्रक्शन सुरू असल्यामुळे पाणी जमा होण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि डेंग्यू हे जे आजार आहे हा क्लिअर वॉटर जे असते त्याच्यात मच्छर जे राहतात आणि तिथे त्याची उत्पत्ती वाढते आणि त्यामुळे आजार होतो. त्यामुळे या काळात डेंग्यूचं प्रमाण जास्त आहे. आणि सगळीकडेच तुम्ही सगळे कॉलेजेस पहा, शाळा पहा, हॉस्पिटल्स पहा, रस्त्यावरसुद्धा पाणी साचलेलं आहे आणि स्वच्छ पाणी असते आणि त्यामुळे डेंग्यूचं प्रमाण या काळात जास्त झालेलं आहे. पण आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर डेंग्यूच्या आजाराबद्दल विचार केले, डेंग्यू ज्या मच्छर वाटे आपल्याला होऊ शकतो ते मच्छर डे बायटर असतात, म्हणजे दिवसा चावतात. त्याच्यामुळे मोस्टली हे आपल्या घरी न होता बाहेर गार्डन किंवा स्कूल किंवा कॉलेजेस यामध्ये मच्छर चावल्यामुळे त्यामुळे हा आजार होऊ शकतो. तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा आता याचं प्रमाण वाढलेलं आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. म्हणून यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की पाणी जमा होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. जसं आम्ही पावसाळा लागला तर दर काही दिवसांनी म्हणजे नियमित अंतराने आमच्याकडे फॉगिंग होते मेडिकल कॉलेजमध्ये आणि त्यामुळे डासांचं प्रमाण हे कमी होते आणि हे ट्रान्सफर होणारा जो व्हायरस आहे तो त्याचं प्रमाण कमी होऊन डेंग्यू कमी होऊ शकतो. सर, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे सर्वसाधारण लक्षणं काय, जेणेकरून लोकांना लगेच उपचार करता येईल? डेंग्यू साधारणतः आता यावर्षीचा डेंग्यू तर सध्या आपल्यासाठी खूप चांगला आहे, कारण याच्यात अत्यवस्थ होणारे रुग्ण फार कमी आहे. पण तरीसुद्धा डेंग्यूला आपण टाळू नाही शकत किंवा डेंग्यूला आपण अवॉइड करणं असं विचार नाही करू शकत, कारण कधी डेंग्यू जीवघेणा होऊ शकतो सांगता येत नाही. तर डेंग्यूचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे खूप ताप येणं, थंडी वाजणं, बॉडी पेन होणं आणि ताप औषध देऊनही न उतरणं किंवा उतरला तर लगेच 6 तासाच्या आतच मध्येच 2-3 तासांनी परत 102, 103, 4 ताप होणं आणि उलटीसारखं वाटणं, पोट दुखणं हे सगळे डेंग्यूचे लक्षण आहे. आणि चिकनगुन्याच्या बाबतीत विचार केला तर यामध्ये पण हे ऑर्थोपोड बॉर्न डिसीज आहे, म्हणजे व्हायरल डिसीज आहे. त्याच्यामुळे याच्यात पण काही लक्षणे डेंग्यूसारखेच असतात, जसं फीवर, थोडं थंडी वाजणं, फीवरचं प्रमाण जास्त असणं आणि याच्यात हातपाय खूप दुखणं. महत्त्वाचं सांगायचं झालं, हातपायासोबत जे जॉईंट्स आहे आणि दॅट टू स्मॉल जॉईंट, छोटे जॉईंट आहे, हे दुखणं हे सगळं चिकनगुन्याचं लक्षण आहे. आणि ह्या दोन्ही जर लक्षण काही आढळलं आहे आणि बरेचदा याला ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही राहत, पण डॉक्टरला दाखवणं आजकाल सगळ्या सरकारी फिर्याद सुरू याच्यासाठी जागा शिल्लक आहे. त्याच्यामुळे जवळच्या कुठले जर दवाखाना असेल तिथं दाखवणं आवश्यक आहे. आणि या काळात होऊ नये किंवा झाल्याच्या नंतर लवकर बरं व्हायला पाहिजे याच्यासाठी जर प्रयत्न करायचा असेल तर रेस्ट सर्वात महत्त्वाची आहे. डाएट सर्वात महत्त्वाचं आहे. डाएटमध्ये जास्तीत जास्त लिक्विड डाएट जास्त घ्याल, फ्रूट जास्त घ्याल, प्रोटीन जास्त घ्याल, तर हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि फीवर जर असेल तर फीवरला लवकर कंट्रोल करणं, ह्या जर गोष्टी केल्या आणि आरोग्यवर्धक आहार केला तर ह्या गोष्टी जर केल्या तर डेंग्यू झाला तरी आपण त्याला चांगल्या तऱ्हेनं ट्रीटमेंट करू शकतो. सर, शेवटचा प्रश्न, तुम्ही 27 वर्ष झाले लहान मुलांची OPD करता, बालरोग तज्ज्ञ आहात. लहान मुलांच्या OPD वाढ झालेली आहे. सरकारी हॉस्पिटल्स असो किंवा खाजगी हॉस्पिटल, लहान मुलांच्या आजारी पडण्याचं प्रमाण पावसाळ्यात वाढलेलं आहे. हो, हे आता याचं कारण म्हणजे आता एक तर मच्छर किंवा डासवाटे होणारे आजार तर आहेच, पण या काळात पावसाळ्या काळात 2 प्रकारचे आजार जास्त होतात. एक म्हणजे डायरेक्ट पावसामुळे, की जसं की पाऊस जास्त असल्यामुळे दूषित पाणी होण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि यामुळे पाणी व्यवस्थित, मी तर म्हणेल प्रत्येक मुलाला जर या काळात उकळून पाणी दिलं किंवा आपल्याकडे स्टरलायझर असेल तर म्हणजे चांगलं पाणी दिलं तर सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरं, या काळात खाणं जर उघड्यावरचं खाल्लं तर त्याच्यामुळे टायफॉईड, फूड पॉयझनिंग असे आजार होऊ शकतात. कारण आता बघत असेल तर ऊन नसल्यामुळे माशा जास्त आहे आणि माशा म्हणजे अस्वच्छ वातावरणातून खाण्याच्या पदार्थावर जाऊ शकतात आणि त्यामुळे आजार होऊ शकतो. हे दुसरं झालं. तिसरं, इनडायरेक्ट आजार ज्याच्यामुळे पाणी जमा झाल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया असे व्हायरल आजार होऊ शकतात. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की या काळात ह्युमिडिटी वाढलेली आहे. ह्युमिडिटी वाढल्यामुळे जे स्किन आहे, डर्मॅटॉलॉजी म्हणजे चमडीचे आजारसुद्धा या काळात जास्त होतात. म्हणजे याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की या काळात स्वच्छ राहणं, आंघोळ कोमट पाण्याने आंघोळ शक्य झाली तर 2दा करणं आणि स्वच्छ आहार उघड्यावरचं खाऊ नये, पाणी निर्जंतुक केलेलं पिणं
झोप सर्वात महत्त्वाची आहे आणि एवढं सगळं जर केलं तर आपण या सगळ्या आजारापासून पावसाळ्याच्या आजारापर्यंत आपण वाचू शकतो. सरकारी हॉस्पिटल मेडिकल अलर्टवर आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये सध्या पेशंट्स खूप आहे. आम्हाला वार्डमध्ये ठेवायला पण जागा कमी पडत आहे, पण आम्ही दिवसेंदिवस त्याची व्यवस्था करत आहे. नवीन नवीन वार्ड सुरू करत आहे त्याच्यामुळे, आणि अत्यावश्यक विभाग ज्याला आपण डिझास्टर वाढवतो ते सुद्धा तयार आहे. त्याच्यामुळे मेडिकल कॉलेज सध्या यासाठी सज्ज आहे. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.